आपल्या जुन्नर तालुक्यातील मावळ पट्ट्यामध्ये पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये आमचे सहकारी प्रशांत दादा बालचिंग यांच्यावर सकाळी बिबट्याने 8:30 वाजता हल्ला केला। त्यामध्ये त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या हाताला इथे बिबट्याने घास घेतलेला आहे, पण त्याच्यातून ते सुखरूप बचवले। पण माझी वन विभागाला विनंती आहे की आपण तातडीने तिथे यंत्रणा राबवून पिंजरे जास्तीत जास्त वाढवून आणि त्यामध्ये ते रिकामे न ठेवता त्याच्यामध्ये खाद्य टाकून त्या लवकरात लवकर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी माझी वन विभागाला विनंती आहे। आणि माझी आपल्या ग्रामस्थांना सुद्धा संपूर्ण आपल्या पश्चिम भाग आदिवासी भागातील जनतेला विनंती आहे की आता पावसामुळे बिबट्याला जसं आता आपल्याला माहिती आहे की बिबट्याला पाणी सहन होते, त्याच्यामुळे ते बाहेर जास्त येत राहतात, तर त्यामुळे बिबट्यांचा वावर जास्त असणार आहे। त्यामुळे पावसाळ्यात सगळ्यांनी शेतीच्या कामासाठी जात असताना विद्यार्थ्यांना, आपले विद्यार्थी लहान लहान चिमुकले शाळेत जातात, त्यांना सुद्धा कोणीतरी सोबत घेऊन जावं। आपल्या शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी जेणेकरून अशी घटना आपल्या भागामध्ये परत घडायला नको। तसे आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश पण दिलेले आहेत, त्याची पूर्तता सुद्धा ते लवकरात लवकर करणार आहेत। पण एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकमेकांची काळजी घेणं हे आद्य कर्तव्य आहे। आणि लवकरात लवकर पुढे सुद्धा आता इथे सरकारी दवाखान्यामध्ये दादांना आणलेले, तर डॉक्टरांनी सांगितले फार काही दुखापत नाही, इथल्या इथे ते बरे होतील। तरी पण आपण त्यांना लवकरात लवकर ते बरे व्हावे। आपण सर्वजण इथे माझ्या सर्व इथे आमच्या सर्व माता भगिनी आहेत, आम्ही सर्वजण जनतेला आवाहन करतो की त्यांनी आपली काळजी घ्यावी, बिबट्यापासून आपलं संरक्षण व्हावं त्यासाठी। धन्यवाद। घाबरलो मी त्याच्यामुळे उडालो ना, डाय हात पुढे केला असता बरेच दिवस म्हणणं काय आहे, बरेच दिवस पिंजरे लावले आपण ऍक्टिव्ह नव्हते, आता ऍक्टिव्ह झाले। खाद्य आपल्याला ठेवायला लागेल जास्त नाही तिथे लपायला जागा जास्त आहे ना। चार ठेवली कसं जाणार? काळजी घ्या पण तेवढी काळजी कायम लक्ष असतं। काय झाला विषय का म्हणजे बिबटे असायचे पण ते हल्ला झाला नव्हता। पहिलं शेतीची कामं चालू झाली ना, पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पाऊस पडता विषय आता पावसामुळे वावरात पाणी जास्त आहे, पाणी आवडत नसल्यामुळे बाहेर जाणे 5-6 दिवस बसून दिसायला पण जास्त लागलं। बरं वाटतंय कसं काही फक्त इथं चावले नाही म्हणजे असं रिलॅक्स राहतो। डॉक्टरशी बोललो मी, त्याने होऊन जाईल इंजेक्शन दिले त्यांनी, पण तरी आपल्या टीमला सांगा थोडं अलर्ट राहा म्हणून। हो हो चालेल। लस वगैरे दिली डॉक्टर? हो लस दिली का? हो दिली ना।